वडे आणि चिकन बनवायचं आहे. आता आपलं श्रावण चालू होणार आहे, त्यामुळे थोडंसं ते एक आता प्रथाच पडली आहे की श्रावण चालू व्हायच्या आधी खायचं म्हणून वडे चिकन. पहिल्यांदा हे सगळं अगदी म्हणजे कधीच्या मध्ये व्हायचं, त्यामुळे वाटायचं. आता काय सर्रास लोक करतात, नाही तर जाऊन हॉटेलमध्ये खातात. तर आता अगदी छान असे मस्त भाजणीचं नाही म्हणत मी, आपलं पिठं सगळी मिक्स करून आपण छान वडे बनवायचे. त्याचेही वडे छान होतात, फक्त कसे बनवायचे ते बघा. आणि छान असं उकडी चिकन बनवूया मस्त. आपण आपल्या कांदा खोबऱ्याचं वाटप वगैरे लावून मस्त असं चिकन बनवूया आणि वडे चिकन बघा आज. चला पहिल्यांदा चिकनला आपण सगळं लावून घेऊया, शिवाय मसाला बघूया त्याच्यात, आणि आधी वड्यांचं पीठ बघा. चला आधी वड्यांची तयारी बघूया. ही उडदाची डाळ घेतली मी, छान अशी हलकी फुलकी भाजायची. थोडासा असा वास यायला लागला ना उडदाच्या डाळीला भाजल्याचा की तेवढी भाजली. त्याच्यामध्ये मी काळी मिरी, एखादा दालचिनीचा तुकडा, असं छान असा वास यायला लागला. वड्यांना तेवढंच आहे, एवढं केलं ना वड्यामध्ये की वडेचं खूप छान वास येतो. काही त्यांना भाजायचं वगैरे गरज नाही. ही काळी मिरी आहे, दालचीन आहे, एखादी लवंग आहे. तुम्हाला घालायची तर लवंग घाला, नाही तर दालचीन आणि काळी मिरी बस होते. आता हे टाकलं आपण बडीसोप, सगळ्यात मस्त बडीसोप. बडीसोपचा वासही छान येतो. आपल्या डाळीनंतर, उडदाच्या डाळीनंतर बडीसोपचा वास तो एक मस्त येतो. ते एक घ्यायचं. आणि थोडीशी मेथी अगदी शेवटी घालायची, तिला अगदी भाजायची नाही आहे. शेवटी मेथी घालायची, थोडंसं जिरं घालायचं आणि धणेसुद्धा अगदी शेवटी घातले मी, ते पण जास्त भाजायचे नाहीत. आपल्याला थोडं डाळीला भाजायचं ह्यासाठी की आपल्या वड्यांच्या पिठाला वास द्यायचा आहे म्हणून. हे बघा असा मस्त सुगंध आला ना की झालं. हे एवढं महत्त्वाचं. आपण आता ही मेथी टाकली अगदी शेवटी थोडीशी. आपल्याला थोडेच बनवायचे, 1 किलोचे पण नाही, 1 किलोपेक्षा कमी म्हणालात तरी चालेल. हे असे छान भाजून मस्तपैकी ह्याची अशी पावडर करायची. म्हणजे हे बारीक करायचं, ह्याचं पीठ करायचं. हे ह्याने आपल्या वड्यांना छान मस्त असं टेस्ट येणार आहे. बाकी सगळे आपण पिठं घेऊया करायचं आणि वड्याच्या पिठात घ्यायचं. तर उद्या वडे बनवणार असाल ना तर आज भात जास्त घाला, थोडा भात जास्त घाला त्याच्यामध्ये. मस्त त्या भाताला धुवून घ्या सकाळी. हो धुवून घ्या, बरोबर ऐकलं. त्या भाताला हा बघा, हा भात मी छान धुवून घेतला रात्रीचा. आणि आता त्याच्यात एक कांदा कापून टाकते. छोटा कांदा आहे म्हणून, नाही तर मोठा असेल तर अर्धाच. आणि हे आता आपण घेतलेलं बारीक केलेलं ते आता बारीक करायचं, भाजलेली डाळ वगैरे. या भातामध्ये आपण कांदा घातला, थोडं मीठ घालूया आणि चांगलं व्यवस्थित पाणी, दुप्पट पाणी घालून छान 4 शिट्ट्या करून घ्या, म्हणजे ते अगदी छान शिजून जाईल. त्या खिमटीत थोडं ती गरम गरम असतानाच आपण बारीक करायची. हे बघा, हे आपली खिमटी तयार झालेली आहे. ही गरम असतानाच आपण थोडी बारीक करूया. थोडं गरम. आता बघा, हे एवढं टोपर पीठ आहे, तांदळाचं आहे. पीठ ना सरसरीत असावं. आपल्या आयत्यांचं आयते वगैरे करतो ना तसं आपल्याला सरसरीत पीठ हवं. ह्याच्यात घेतलं हे एवढं गव्हाचं पीठ. मला कमी घ्यायचं आहे कमी घ्या, जास्त असेल जास्त घ्या. मी थोडं कमी करते गव्हाचं. आपण गव्हाच्या चपात्या नेहमी खातो. नंतर हे बघा, हे घेतलं एवढं चण्याचं. आणि हे आपण काल बारीक केलेलं सगळं तुम्हाला मी दाखवलं. आपण सगळं भाजून बारीक केलेलं. 1 मिनिट, किती होतंय बघ.
झालं ना. हे एवढं पीठ, हे एवढं घ्यायचं. इतका सुगंध, इतका छान वास येतो ना, काही बोलू नका. थोडंसं ठेवते हे. बाकी ह्या वाटीतून अर्ध्या अर्ध्या वाटी सगळी पिठं आपण घेतली. आता मस्त ह्याला भिजवून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घेऊया. थोडंसं नाही, आपल्या पिठाला जेवढं जमेल तेवढं. वड्यात मीठ लागलं पाहिजे छान. आणि थोडीशी हळद घेऊया. हळद आहे ना, आम्ही नाही घेत शक्यतो. त्याने काय होतं, मग आपण तळायला घेतो ना, तर मग त्याचा कलर लाल होतो वड्यांचा. पण थोडीशी घेऊया, जास्त नाही. बस. आता आपली खिमटी बारीक झालेली आहे ना, ती आपण घालायची. काही आताच्या मुलींना वडे काही अवघड नाही आहे बघा. ही सगळी पिठं घ्यायची. हां, आता भाजणीचे तुम्हाला नाही भाजायला मिळालं ना, तांदूळ असे पण आपण धुवूनच दळतो. आता हे आपण खिमटी जे भात बारीक केलं ना, ते आहे. त्याच्यात जेवढं पीठ भिजेल तेवढं घ्यायचं आणि थोडं गरम पाणी घ्यायचं. गरम म्हणजे चांगलं अगदी गरम घ्यायचं. तुम्हाला भाजणीच्या पिठाचे वडे वगैरे असं वाटतं की भाजणीच्या पिठाचे चांगले होतात. नाही, अशी आपण सगळी पिठं, चण्याचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, अगदी ज्वारीचं पीठसुद्धा घेतात. मी ज्वारीचं पीठ मुद्दाम नाही घेतलं. ज्वारीचं पीठ असतं ना, ते जरा हलकी ज्वारी भाजलेलं पीठ चांगलं वाटतं, म्हणजे वड्यांना टेस्टसाठी. असं घेतलं तरी काही हरकत नाही. यात आता आपण छान हे पीठ भिजवून घ्यायचं. हे वडे छान होतात. अगदी मुलींनी घरी जे पिठं अवेलेबल आहेत ती घ्यायची आणि असं भिजवायचं. अगदी सकाळी पहाटे पहिल्यांदा उठून हे पीठ भिजवून ठेवायचं आणि मग नंतर आरामशीर वडे बनवायचे. तोपर्यंत पीठ चांगलं. वड्यांना टेस्ट आणायची असेल ना, त्याचे मी पहिल्यांदा उडदाची डाळ आणि धणे, बडीशेप, जिरं, हे सगळं, काळी मिरी हे दाखवलं ना, हे छान भाजून बारीक करून घातलं ना की कसंही पीठ घ्या, त्याच्या चव छानच लागते. ते एक आपलं सिक्रेट आहे समजा. आणि तेवढं घेऊन करा. तुमच्या वड्यांना अगदी पीठ भिजवता छान वास येईल. अगदी आपले उडदाच्या डाळीचे आपण मेंदू वडे कसे बनवतो तसे तुमचे वडे होतील. आता हे आपलं असं छान पीठ भिजवून झालं. आता छान असं मस्त मळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, थापताना त्यांना असं क्रॅक वगैरे गेले तर मग ते फुगत नाहीत. म्हणून मग ते छान असं मळून घ्यायचं. आता हे असं वेलीचा तुकडा असेल तुमच्याकडे तर, गावाला कसं चुलीतनं आपला निखारा काढला की झालं. हा थोडासा गॅसवरती असा तापत ठेवायचा. आता हे पीठ मी टोपात ठेवते. त्याला एक खड्डा करूया असा जरासा पिठाला. आपण गॅसवरती करवंटीचा तुकडा आपण पेटवत ठेवलाय. आता बघा, हे आपलं पेटलेलं आहे. हे आपण टाकले याच्यामध्ये. आणि मग छान वरून असं तेल सोडा. हे बघा, छान पटकन असं बघा. हा बंद. समस्त धुवेदार वडे बनवूया आपण. हे बघा, हे आपण 3 कांदे घेतले. आपल्याला जेवढं चिकन बनवायचं ते. मी आता अर्धा किलोचं चिकन बनवणार आहे. त्याला हे मला 2 कांदे ते 2.5 कांदा भरपूर झाला. मोठे आहेत कांदे म्हणून. छोटे असतील तर 3 कांदे घ्या. आणि सुकं खोबरं घ्या, ओलं खोबरं घ्या, कुठलंही खोबरं घ्या चालेल. मी आता सुकं घेते. गेल्या वेळेस मी ओल्याचं बनवलेलं ना. आता हे चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. छोटे छोटे पीस केलेले आहेत. आता ह्याला आपण मीठ, हळद, तिखट, आलं लसूण असं सगळं लावून ठेवूया. आलं लसूण नाही लावलं तरी चालेल आधी, पण मीठ आणि तिखट तर लावून ठेवायचं. नाही जमलं, अगदीच नाही जमलं, वेळ नाही मिळाला तर तसंच फोडणीला दिलं तरी चालण्यासारखं आहे. पण आपल्याकडे वेळ आहे तर आपण लावून घेऊया. आता आपण मसाल्याकडे आलो. पुन्हा आता इथे काळी मिरी,
मोठी वेलची, छोटी वेलची, लवंग, दालचीन असं सगळं थोडासा गरम मसाला असा घ्यायचा आणि थोडा हलका भाजायचा आणि तो बारीक करून ठेवायचा. आता आपल्याला त्या चिकनला या मसाल्याने चव येणार आहे. जसं आपल्या वड्यांच्या पिठाला आपण जसं उडदाच्या डाळीचा केला ना मसाला, तसं ह्या चिकनला आपल्याला ह्या मसाल्याने चव येणार आहे. सगळे खडे मसाले असं मसाला करून ठेवला आणि नंतर टाकला किंवा विकतचा चिकन मसाला टाकला तर त्याची चव वेगळी, आणि हे खडे मसाले जेव्हा आपण टाकतो ना त्याचीही चव वेगळी येते. तर एखादी लवंग, एखादी दालचीन, थोडंसं धणे, थोडीशी बडीशेप, थोडंसं जिरं असं सगळं घेतलेलं आहे. अगदी खसखसपासून सगळं असं थोडंसं असेल तर घ्या, नसेल तर हरकत नाही. मोठी वेलची अर्धी, छोटी वेलची अर्धी, असा हा हलकासा मसाला भाजा. अगदी एक तेजपत्ता वरून फोडणी देण्यापेक्षा ना हा असा हलका भाजा आणि गरम गरम बारीक करून ठेवा. हे एवढंच घ्यायचं आहे, बाकी काही नाही. आता बघा आपण कांदा घेतलेला, तो कांदा भाजून घ्यायचा. तोही छान ब्राऊन भाजून घ्यायचा. थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यावरती हा कांदा आपला छान भाजून घ्यायचा. खोबरं घेतलं अर्ध वाटीपेक्षा कमी थोडं, ते ब्राऊन भाजून घ्यायचं. थोडं लसूण आलं टाकायचं त्याच्यात. आलं लसूण आपण थोडं घेतलेलं आहे. थोडी मिरची घ्यायची एखाद दुसरी. भाजीचे अगदी 2-3 चमचे तरी तेल घालायचं भाजीचे, ज्याने आपण भाजी ढवळतो ना ते. हे बघा, अजून थोडंसं घातलं तरी. चिकनवरती आलं लसूण आहेच घेतलंय मी. आता आपण ना सगळे मसाले एकत्र करायचे. तिखट मसाला, हळद, गरम मसाला आपण तो बारीक केला तो मसाला, असं सगळे मसाले ते थोडे भिजवून घ्यायचे, कारण पटकन करपायचं नाही. कुठलाही मसाला करपून द्यायचा नाही. आता आधी कांदा थोडासा कापून तो फोडणीला घालूया. त्यात तिखट, गरम मसाला, हळद आणि आपण केलेला मसाला, हे सगळे मसाले आपण हलके हलके भिजवून घेऊया. आता थोडंसं आलं लसूण वर, आणि त्यात आपण हे सगळे भिजवलेले मसाले पण टाकूया. असं चिकनला पूर्ण मस्त त्या मसाल्यांमध्ये घोळवून घेऊया. सगळे मसाले मस्त लागतील. असं तेलावरती मसाले, चिकन सगळं जरा छान मस्त असं परतून द्या. आणि थोडं झाकण ठेवून द्या. थोडी वाफ घेऊ द्या. थोडंसं त्याच्यावर पाणी ठेवा, खाली लागणार नाही म्हणून. असं करून थोडंसं आपलं चिकन छान शिजून जाऊ द्या. परत थोडंसं झाकण ठेवा. असं करून थोडंसं आपलं चिकन शिजवून घ्या. आता बऱ्यापैकी आपलं चिकन शिजत आलेलं आहे. आता आपण केलेलं वाटप टाकूया त्याच्यामध्ये. आपला कोकणी मसाला प्रॉपर. आता दरवेळेला मी कसा मसाला फ्राय करते तुम्ही बघता, तेलामध्ये आपण मसाला नाही. ही आमची कोकणातली पद्धत आहे की वरून मसाला घालायचा, कारण कांदा खोबरं हे छान आम्ही भाजलेलं असतं अगदी आल्या लसणापासून. आणि ही पद्धतच आहे आमची की वरून असं, म्हणजे अशा पद्धतीनेच आता मोठमोठे प्रोग्राम वगैरे होतात ना त्याच्यामध्ये असाच वरून मसाला घालतात. चिकन तेलामध्ये फ्राय करणार आणि वरून असा मसाला घालणार. याची टेस्ट पण वेगळी लागते. तेलावर फ्राय केलेल्या मसाल्यापेक्षा ही टेस्ट वेगळी आहे. आणि असं छान आपला मसाला शिजवून घ्यायचा. आता हा टोमॅटो आणि
कोथिंबीर मी घेतली, हे ऑप्शनला आहे. हे सुद्धा ह्या म्हणजे चिकनमध्ये नाही घातलं तरी चालतं. नुसतं आपल्या कांद्या खोबऱ्याचं असं आणि वडे. मी एक टोमॅटो घेतला बारीक करून, तो घातला. आता मीठ घातलं. आता छान आपला मसाला चिकन सगळं मिक्स छान झालेलं आहे. आपला टोमॅटो घातलेला तो पण छान मिक्स झाला आहे, शिजला आहे म्हणा. आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पातळ. चिकनला शिजायला पण किती हवं आहे तेवढं. चिकन असंच आपलं शिजलेलं आहे. छान 1-1.5 ग्लास पाणी घाला आणि त्याला गॅस कमी करून छान उकळत ठेवा. झाकण ठेवलं तरी चालेल. नाही, इकडे आता आपण वड्याची तयारी करूया. आपलं चिकन तिकडे शिजते. ते कोळसा होता तो काढून टाकायचा आणि आपलं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. बाई, इकडे आपलं चिकन मस्त शिजतंय. वासही छान येतोय. तुम्हाला वड्यासाठी आणि चिकनसाठी मी ते 2 मसाले दाखवले. ते करा. घरात तुम्हाला वाटेल की खरंच आज चिकन वडे आहेत म्हणून. आता छान गोळा करायचा मस्त. पीठ पण आपल्याला पाणी पण घ्यायला नको. अशा पद्धतीत बघा पीठ भिजलं गेलं आपलं. अगदी न पाणी घेता वडा थापला गेला. असं छान पातळ वडा थापा. जास्त पातळ पण नाही, जास्त. तेल तिकडे तापत ठेवलेलंच आहे. हलकं गरम तेल तापलं की त्याच्यामध्ये वडा सोडायचा. वडा जेव्हा तेलात सोडाल तेव्हा गॅस फास्ट ठेवायचा. जास्त ठेवायचा म्हणजे पटकन वडा आपला फुलून येतो. बघा छान छान वडे झालेले आहेत आपले. तिकडे चिकन शिजलेलं आहे. कांदा हवा घ्या, पापड हवा घ्या, लिंबू घ्या आणि चला वडे चिकनचं जेवण जेवायला बसा. सांगितल्याप्रमाणे छान प्रॉपर सगळं घेऊन वडे बनवा. वडे बघा अक्षरशः मेंदू वड्यांसारखे वडे झालेत. खूप छान वास येतोय. चिकनही आपलं छान झालेलं आहे, मस्त कोकणासारखं. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा पुढची व्हिडिओ बघण्यासाठी. तयार. हे बघा मला हे असं कोकणी चिकन खूप आवडतं. अगदी असं अगदी खरंच हे कोकण सुख कुठेच मिळणार नाही. मस्त एकदम